घ्यायची ही शेवटी जनतेचा आग्रह हा तर अत्यंत महत्त्वाचाच असतो, कारण कुठलाही पक्ष शेवटी हा जनतेवरतीच अवलंबून असतो आणि जनता महत्त्वाची आहे. पब्लिक परसेप्शन काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने आमचा प्रवास चालू आहे. विष्णू पाटलांचा निर्णय साधारण कधीपर्यंत, कारण गेली 1 महिना झालं सातत्यानं अस्वस्थता आहे, तुम्ही काय आत्तापर्यंत विचार केलेला आहे? नाही, मी एक तर आता महायुतीमध्ये आम्ही आहोत, महायुतीच्या नेत्यांनी काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत. बघू आता त्यांना एकदा भेटून काय नेमकी वस्तुस्थिती आहे. शेवटी महायुती म्हणल्यानंतर 3 पक्ष आहेत. त्या 3 पक्षातला एक पक्ष तर काय काय मतदारसंघामध्ये जाऊन उमेदवारच जाहीर करायला लागलेला आहे. आमच्या इथे जवळपास त्यांनी परवा सांगितलं की आम्हीच परत हे करणार आहे वगैरे वगैरे, काय बरंच भाषण आपणही पाहिलं असेल. तर खरं म्हणजे महायुतीचे अजून या संदर्भातले अंतिम निर्णय झालेत का नाहीत, का काय ठरलं आहे हे अजून काय आम्हालाही काही समजायला मार्ग नाही. तर आम्ही एकदम आमच्या नेत्यांशी या विषयावर बोलू. साखर मॉलिसिस संदर्भात एक निर्णय झाला इथेनॉल संदर्भात, तो खरं तर अनेक कारखान्यांना दिलासा देणार आहे, कसं बघताय? नाही, आम्ही गेले 6 महिन्यापासून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनाही बऱ्याच वेळा भेटलो. मागच्या 10 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला मुंबईला, त्या दिल्लीला, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही ही मागणी केली होती आणि काल संध्याकाळी त्याचं नोटिफिकेशन निघालं. त्यामुळं 24-25 हा जो गळीत हंगामाचा जो कालावधी आहे यामध्ये बी हेवी मॉलिसिसपासून इथेनॉल करणं आणि सिरप आणि ज्यूसपासून इथेनॉल करायला जो बॅन होता 6 डिसेंबर 2023चा, तो उठवला आहे आता. आणि मला असं वाटतं हा चांगला निर्णय आहे. त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. यातून या देशातला 5 कोटी जो शेतकरी जो ऊस पिकवतो त्यांना ह्याचा फायदा निश्चितपणानं होईल. थोडा अधिकचा दर, साखरेपेक्षा इथेनॉलला दर चांगला माध्यमातून आहे. शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तर एकदा ह्या सगळ्यांचा आमचा दौरा होऊ द्या, त्यानंतर मग सगळ्या प्रमुख लोकांशी पण विचारविनिमय करावं लागेल. हा एकटा निर्णय मी काही घेऊ शकत नाही. शेवटी आत्ताचा काळ असा आहे की जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात. तर मला वाटतं त्या पद्धतीने पुढं चर्चा करू. भाऊसारखाच लोड का हो, प्रत्येक निवडणुकीला लोड काय सांगायचं. माऊली माझ्या